काही ठिकाणी तुम्ही म्हणताल चुकून युनिफॉर्म पडलेले ते युनिफॉर्म चुकून पडलेले त्यांना ते आम्ही माघारी घ्यायला लावू आणि ते उमेदवारी अर्ज माघारी घेतले जातील. नाही भेटले तर त्यांना पार्टीतून कदाचित त्या ठिकाणी वरून काहीतरी कारवाई केली. तालुक्यातली जी एकसंधता आहे ते टिकून राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. स्वर्गीय पंडित देशमुख यांना श्रद्धांजली म्हणून पहिल्यांदा नगरपालिका झाल्यानंतर मोहोळ नगर परिषदेवर त्यांना श्रद्धांजली म्हणून या मोहोळ नगर परिषदेवर शिवसेनेचा झेंडा आपण फडकवला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं म्हणजे घड्याळाला एकही उमेदवार दिला नाही. त्या पंडित देशमुख यांची हत्या केल्याचा बदला म्हणून याच मोहोळ शहरामध्ये जिथून पंडित देशमुखांना उचलून दिलं होतं याच मोहोळ शहरामध्ये उचलून मोहोळ शहरावर दादागिरी करून आपल्या माणसाची हत्या करण्यात आली होती. आज त्यांच्या स्मरणार्थ 20 वर्षांनी असेना त्या मोहोळ शहराच्या नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकावला. कारण पंडित देशमुख यांची हत्या झाली त्यावेळेला शेवटचा श्वास घेताना त्यांच्या हातामध्ये भगवा झेंडा होता आणि तोच भगवा झेंडा या आमच्या नाकावर पिचून आपण मोहोळ शहरातल्या नागरिकांनी मोहोळच्या नगरपालिकेवर फडकावला. त्यांचा वारस विकी देशमुख याचा आज वाढदिवस आहे. ज्या विकी देशमुखला काही लोकांनी जाणीवपूर्वक मोहोळ शहराच्या राजकीय प्रक्रियेतून बाजूला करण्याकरता त्याला उमेदवारी सुद्धा दिली नाही. आंबेडकरांचं हे षडयंत्र जे आहे हे सगळं मोहोळ शहराने लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याकरता आपण सगळ्यांनी एकजुटीनं वागलं पाहिजे. मी मनापासून विकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. माझ्या व्यतिरिक्त आता या ठिकाणी थांबणार आहे परंतु मी आमदार साहेब चरणराज चौरे एका महत्वाच्या बैठकीच्या करता इथे जाणार आहोत. विकी देशमुख यांचं व्यासपीठावर असलेल्या सर्वांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. भविष्य काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय संधी त्याला निश्चितपणे आम्ही सर्वजण मिळवून देऊ. त्याची ताकद वाढवू. त्या कुटुंबाच्या पाठीशी राहण्याचं वचन आम्ही घेतलेलं आहे. या मोहोळ शहराकरता ज्यांनी बलिदान दिलं त्या पंडित देशमुखांच्या कुटुंबाचा वारसा जपणं वाढवणं आणि त्याचा सन्मान करणं आणि तो सन्मान कायम राखणं हे पक्षविरहित आम्ही सर्वांची जबाबदारी आहे आणि ती पार पाडण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न करू अशा पद्धतीची ग्वाही देतो. पंडित देशमुख यांच्या कुटुंबाला कधी दुष्ट पडू दिलं जाणार नाही याची हमी आमदार साहेबांच्या साक्षीने या ठिकाणी देतो. नगराध्यक्षाच्या साक्षीने देतो आणि आपल्या मोहोळ शहरवासियांच्या साक्षीने या ठिकाणी देतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. जबाबदार पद्धतीने साजरा होत आहे. आज विकीदादाला जन्मदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या मोहोळ तालुक्याचा आमदार म्हणून उपस्थित आहे माझे मित्र उमेशदादा पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चरणराज चौरे, या मोहोळचे आमचे नेते रमेशजी भारतकर, या मोहोळ नगरीच्या नगराध्यक्षा सिद्धीताई वस्त्रे, आमचे मार्गदर्शक विश्वाप्पा देशमुख, या छुट्यावरील उपस्थित सर्व नगरसेवक, माझे सर्व सहकारी आणि उपस्थित विकीदादावरती प्रेम करणारे सर्व मित्र, मोहोळ शहरातील सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो, मला आणि उमेशदादाला एक महत्वाच्या बैठकीसाठी पुढे जायचं असल्या कारणानं
मी विकीदादाची उमेशदादांनी आवाहन केल्याप्रमाणे विधानसभेची निवडणूक 2024 झाली. दादागिरी दडपशाही मतदान करून तब्बल 31,000 आंदरकरांचा पराभव करून मला आमदार म्हणून तुम्ही विधानसभेत पाठवलं. नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब इथं मोहोळ शहरामध्ये आले होते. आपण आमच्या शब्दाला मान देऊन भरभरून असं मतदान करून केवळ 7,000 रुपयाची नोकरी करणारी एक मुलगी सिद्धीसाहेब वस्त्रे हिला या मोहोळ शहराचं आपण प्रथम नागरिक नगराध्यक्ष बनवलं. आभार मानतो. नगरपालिकेची त्याचं लढाई जिंकली. दोन्ही ठिकाणी आंदरकरांचा पराभव केला. आता शेवटची लढाई आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची. आणि आपण शहरातल्या सर्व सुजाण माझ्या मतदार बंधूंना विनंती करतो. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा.